नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह गॅप अप ओपनिंगसोबत केली. निफ्टी ऑलमोस्ट 24,200च्या वरती जवळपास 400 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये ओपन झालं. त्याचं रिझन होतं आज 2 दिवस काल सुट्टी होती मंगळवारी आणि सोमवार संध्याकाळनंतरनं काल मंगळवारमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये परत पुन्हा 16 एप्रिल म्हणजे उद्या निगोसिएशन बाबतीत आणि सीजफायर बाबतीत डील आणि चर्चा सुरू होणार आहे. इस्लामाबादमध्ये परत पुन्हा न्यूज येऊन पोहोचली आणि सीजफायरला 2 आठवड्याचं परत पुन्हा नवीन एक्सटेन्शनसुद्धा मिळेल आणि पॉसिबली ट्रम्प यांच्याकडून काल रात्री स्टेटमेंट आलं की लवकरात लवकर डील होईल आणि हे वॉर लवकरात लवकर संपेल. अशा पद्धतीची न्यूज मार्केटमध्ये आज सुरुवातीला ओपनिंगपासूनच होती. त्यामुळे एशियन मार्केट्स पॉझिटिव्ह होते. परिणामी आपलं मार्केटसुद्धा चांगलं पॉझिटिव्ह ओपन झालं. ऑलमोस्ट निफ्टी जे तो 1-1.5% पॉझिटिव्ह 400 पॉईंटच्या आसपास 24,200च्या वर ओपन झालं. ओपन झाल्यानंतर मात्र मार्केटला फारसं काय मोमेंटम फर्दर आला नाही. निफ्टीला मी गेल्या वीकमध्ये सुद्धा सोमवारीसुद्धा म्हटलेलं की निफ्टी जो आहे तो 24,000च्या वर 24,300पर्यंत जाऊ शकतो आणि आज निफ्टीचा हाय जर तुम्ही बघितला तर ऑलमोस्ट 24,300 आहे. 24,300पासून थोडंसं स्लाइटली प्रॉफिट बुकिंग 24,200पर्यंत आला आणि ऑलमोस्ट निफ्टी 24,200च्या आसपासच साईडवेज होऊन ट्रेड करून त्याच रेंजला बंद झालं. आणि बँक निफ्टीसुद्धा 56,000च्या वर 57,000पर्यंत जे टार्गेट दिलेलं ऑलमोस्ट बँक निफ्टी 56,800पर्यंत पोहोचला आणि तिथून थोडंसं खाली आला. थोडं प्रॉफिट बुकिंग हायर लेवलला बँक निफ्टीमध्ये झालं असं म्हणता येईल. 56,300च्या आसपास बँक निफ्टी 700 पॉईंट पॉझिटिव्ह, सेन्सेक्स 1200 पॉईंट, निफ्टी 400 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झालं. ओव्हरऑल मार्केट पॉझिटिव्ह मोमेंटम पकडत आहे आणि युद्धविरामला घेऊन जर न्यूज आणखी स्ट्रॉंग न्यूज आल्याने युद्धविराम झाला आणि इराण आणि US जर डील झाली तर मला वाटतं निश्चित मार्केट लवकरात लवकर 25,000 आणि 26,000पर्यंतसुद्धा निफ्टी जाईल आणि नवीन बुलरनला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. मला वाटतं या थोडे दिवस येणारा 1-2 आठवड्यामध्ये मार्केट जे आहे ते बॉटम आउट्स होतीलच आणि फर्दर हायर लेवल्सला निश्चित जातील असं मला वाटते. बाय ऑन डिप ही स्ट्रॅटेजी आपणाला काय हरकत नाही. मला वाटतं इराण आणि US वॉर हा थोडासा आता पाठीमागे पडलेला विषय आहे. लवकरात लवकर कदाचित डील होऊ शकते. नवीन वॉर जर एस्केलेट झालं, डील झालीच नाही तर मार्केट खाली येईल, पण त्याचे चान्सेस खूप कमी आहे कारण ऑलरेडी जगाला खूप वेटीज धरलं गेलेलं आहे आणि अमेरिकेमध्ये सुद्धा खूप मोठे प्रॉब्लेम्स महागाईचे आणि पेट्रोल डिझेल आणि गॅस रिलेटेड प्राइजेसमध्ये क्रिएट झालेले आहेत. जगसुद्धा ऑलमोस्ट एशियनमधल्या प्रत्येक कंट्रीमध्ये अडचणी निर्माण आहेत एनर्जी सप्लायला घेऊन आणि त्यामुळे मला वाटते जगाचेच पूर्ण प्रयत्न आहेत की हे वॉर लवकरात लवकर थांबावं आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन व्हावं. मला वाटतं मार्केट समहाऊ नियर येणाऱ्या या वीकमध्ये बॉटम आउट होऊन फर्दर 25,000पर्यंत जाण्याचे मोमेंटम पकडतील. त्यामुळे ओव्हरऑल मार्केट निश्चित पॉझिटिव्ह मोमेंटम मध्ये आहेत. त्यामुळे बाय ऑन डिप ही स्ट्रॅटेजी आपणाला काही हरकत नाही. टेक्निकल लेवल्सला उद्यासाठी बघायचं झालं तर निफ्टीला 24,300 रेजिस्टन्स आहे. 24,300च्या वर गेला तर 24,500पर्यंत जाईल. लोअर लेवलला 24,100 आणि 24,000 हे 2 सपोर्ट आहेत. 24,200च्या खाली आला तर 24,100 पहिला सपोर्ट आहे, त्याच्याखाली 24,000 हे 2 सपोर्ट निफ्टीमध्ये आहेत. हायर लेवलला 24,300 क्रॉस केला तर 24,500पर्यंतची रॅली निफ्टीला निश्चित येईल. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 56,200च्या खाली आला तर 56,000पर्यंत बँक निफ्टी येऊ शकते. 56,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे उद्यासाठी. हायर लेवलला 56,500 पहिला रेजिस्टन्स आहे आणि त्याच्यावर गेला तर 56,700 ते 800पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. या लेवल्सनुसार तुम्ही बँक निफ्टीमध्ये सुद्धा उद्या काम करू शकता आणि बाय ऑन डीप आणि पॉझिटिव्ह मोमेंटमनंच ट्रेड करायला काही उद्या हरकत नाही. त्यामुळे जर काही डीप आली तर निश्चित ती बाय करण्याची एक संधी असेल. आज NSEमध्ये 2656 शेअर्स वाढले, त्या बाजूला 351 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 45 शेअर्स वाढले, त्या बाजूला 5 शेअर्समध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सेक्टर इंडिसाइजमध्ये सुद्धा सगळे सेक्टर्स चांगले ग्रीनमध्ये पॉझिटिव्ह बंद आहेत. खास करून त्याला लीड केले आज IT, एनर्जी, रिॲलिटी, बँक्स, मेटल, FMCG, ऑटो, फार्मा या सगळ्या सेक्टर्समध्ये चांगली तेजी 1 ते 3% कुठल्याही सेक्टरमध्ये पडझड झालेली नाही आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घेतला तरी युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत. 10-20 पॉईंट प्लस मायनस युरोपियन मार्केट्स आहेत. डाव फ्युचर्स -50 पॉईंट आहे. त्यामुळे ओव्हरऑल US मार्केट गेले 2-3 दिवस चांगली तेजी केली आहे. आज एक पॉज घेतलं आहे. जर पॉसिबली डील झाली तर मला वाटतं US मार्केटमध्ये तेजी येईल. अदरवाईज US मार्केट जर फ्लॅट असतील तर समोर आपण सुरुवात फ्लॅट करेन. मागाशी ज्या टेक्निकल लेवल सांगितल्या त्यानुसार तुम्ही उद्या काम करू शकता. FIच्या विक्रीचा ओप थोडासा कमी झाला आहे, पण अजून पूर्णतः विक्री बंद झालेली नाही. FIने विक्री जरी थांबवली तरी आपण फर्दर हायर लेवल्स निश्चित वरती गाठू शकतो. त्यामध्ये FIची विक्री थांबली तर निफ्टी 24,500 ते त्याच्याही अभाव निश्चित जाऊ शकते. FIची विक्री थोडीशी मंदावणं गरजेचं आहे तर मार्केटला आणखी फर्दर हायर लेवल्स बघायला मिळतील.
तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.